पुराचं पाणी आता हळूहळू ओसरू लागलंय। मराठवाड्यातील नुकसानीची भीषणता तशी तशी समोर येते। अनेक ठिकाणी सुपीक जमीन वाहून गेलेली आहे, जमिनी खरडून गेलेल्या आहेत। पूर ओसरल्यावर लोक आता आपापल्या घरी परतू लागलेले आहेत। तर पुरानंतरची ही भीषणता समोर येते। पिकांचं, घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। पूर हळूहळू ओसरू लागलाय। चारा होऊन गेला। काल म्हणे चारा पाठवून देतो, चारा पाठवून नाही दिला, काहीच नाही। काल दिवसभर 2 दिवसापासून जाणाऱ्याला काहीच नाहीये। एक गाय सुद्धा फाटर पडलेली, आता सध्या एक गाय फाटर पडलेली आहे, 2 तर होऊनच गेलेत। आता काय शासनाकडे मागू आहे तुमचा आक्रोश सुरू काय आहे? मदत नुसतं येतो म्हणे, कुणी अजून आलंच नाही इकडे पंचनाम्याला, कशालाच आलं नाही अजून कुठूनच कुणी। काय संपूर्ण तुम्ही भावूक झालेत? त्याला आम्ही 2 बार म्हणलो, ती म्हणे आज येणार आहे, उद्या येणार आहे। नुसतं काल नावं लिहून घेतली, तिथं फाटर आलंच नाही कोणी, त्याच्यामुळे आतापर्यंत तिथं फाटर थांबलं। आम्ही काय करणार आहे संकटाला आम्ही? नक्कीच पाहिलं तर भावूक झालेलं पाहिलं मिळते। होऊन गेली आणि चारा सुद्धा होऊन गेला नाही। चारा होऊन गेला। काल म्हणे चारा पाठवून देतो, चारा पाठवून नाही दिला, काही